आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होते। शिवसेना पक्षनिधी प्रकरणावरून अनिल देसाई यांची चौकशी होणार आहे। शिवसेना पक्षनिधी खात्यामधून 50 कोटी काढल्याचा अनिल देसाई यांच्यावर आरोप आहे। अनिल देसाई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। लोकसभा निवडणूक तोंडावरती आहेत आणि अशा पद्धतीनं पक्षाचं निधीचं खातं अशा पद्धतीने चौकशीच्या घेऱ्यामध्ये अडकलेलं आहे। तर पक्षाचं आणि ते सुद्धा आता लोकसभेच्या तुम्हीच म्हणताय तोंडावर बघूया। आता बोलणं ठीक नाही। 50 कोटींचा आरोप होतोय, त्यामध्ये काय होतंय एकीकडे लोकसभा जवळ आलेल्या आहे, त्या अनुषंगाने ही कारवाई होती असं तुम्हाला वाटतंय? आपण माध्यमच दाखवतायत, लोकांना कळतंय, पण हे एका महत्वाच्या खात्यानं पक्षाच्या संदर्भामधल्या काही चौकशीसाठी बोलवलं। तर याच मुद्द्यावर आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय तपशील? निकित, आपण पाहतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई हे काही वेळापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। शिवसेना पक्षाचं खातं आणि त्यामधून काढलेल्या निधी संदर्भातली ही प्राथमिक चौकशी आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेनं अनिल देसाई यांना समन्स पाठवून आज चौकशीला बोलावलेलं होतं आणि त्यानुसार काही कागदपत्र घेऊन अनिल देसाई हे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। या शिवसेना पक्षाच्या खात्यामधून 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केलेला आहे आणि या संदर्भातली तक्रार जी आहे ती मुंबई पोलीस आयुक्तांना काही दिवसापूर्वी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशीला सुरुवात केलेली आहे। अद्याप तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये, मात्र काही महत्त्वाचा तपशील जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेने प्राप्त केलेला आहे। आयकर विभाग असेल किंवा निवडणूक आयोगाकडून सुद्धा माहिती मागवण्यात आलेली होती आणि आता प्राथमिक चौकशीच्या दरम्यान अनिल देसाई यांना हे पहिलं समन्स पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। महत्त्वाची चौकशी सुद्धा केली जाणार आहे किंवा येत्या काळामध्ये आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं। शिवसेना पक्ष म्हणून जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळालेली असली तरी मात्र पक्षाचा निधी असलेला अकाउंट हे ठाकरे गटाच्या ताब्यामध्ये आहे आणि याच अकाउंटचा गैरवापर होतोय। या अकाउंटमधून बेकायदेशीरपणे पैसे काढले जात आहेत असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटाने केलेला होता आणि त्यानुसार आता ही सगळी चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांकडून केली जाते। अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे सचिव आहेत, महत्त्वाच्या पदावरती आहेत आणि हे खात्याचा सांभाळ सुद्धा ते करतात आणि त्यामुळेच त्यांची ही चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते। काही कागदपत्रांची फाईल जी आहे ती सुद्धा अनिल देसाई यांच्या हातामध्ये होती आणि ते चौकशीला आलेले आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने पक्षाचं अकाउंट असलेलं खातं जे आहे किंवा त्यामधून जो काही पक्षनिधी आहे पक्षाचा तो चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे। त्यामुळेच ही कारवाई कुठेतरी होते की काय असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। मात्र अनिल देसाई यांनी यावरती फारसं भाष्य केलेलं नाहीये। आता ते चौकशीला पोहोचलेले आहेत आणि आज दिवसभर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। कृष्णा, जाणून घेत राहू अधिक अपडेट्स। तुर्तास धन्यवाद।